शुभ संध्याकाळ सगळ्याला. या वड्या खायला. आज कोथिंबीरच्या वड्या केल्या होत्या खाण्यासाठी. आणि मग म्हणलं दाखवा आपल्या मंडळीला कशा झालं. तर पूर्ण रेसिपी काही दाखता आली नाही आणि बनवल्याच्या नंतर तुम्हाला दाखवू लागले, कारण की ते अंधार होता ना, लाईट नव्हती, तर त्याच्यामुळे काही दाखवणं झालं नाही. म्हणलं अशाच दाखवू आपण सगळ्याला. या खाण्यासाठी कोथिंबीरच्या वड्या. आणि इथं आमचे कुणाल पाटील बसलेले बघा, त्याचा हात दुखू लागलं त्याच्यामध्ये बसले, अंगावर घेऊन बसलेला आहे आणि पुढं पुस्तक ठेवलेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. तुम्हाला नीट दिसतंय की नाही दिसतंय ते काही आता एवढं दिसणार नाही, कारण की अंधार असल्यामुळं आमची डीपी जळेल ना, त्याच्यामुळं आमची खूप अंधार आहे त्याच्यामुळं. आणि सोनू तिकडं बसले, सोनू चालू आहे अभ्यास. काय माहिती कसा अभ्यास करू लागला, दिवा लावून अभ्यास चालू आहे. जेव्हा लाईट असेल तेव्हा अभ्यास करीत नाही. आता दिवा लावून अभ्यास चालू तुम्हाला बघू शकता तुम्ही, पण तिथं काही एवढं दिसणार नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे आता काही दाखवत नाही मी. तिथं आपले कुणाला बघून घ्या तुम्ही. बघा असा आजारी पडलेला आहे, सकाळपासून काही खाल्लेलं पण नाही त्याने, नुसतं झोपूनच होता. बळजबरी त्याला चहा देऊन आणि गोळी दिली. आता म्हणलं गोळी घेऊन तो झोपला होता आणि आता उठून आला, डबल पुस्तक घेतलं आणि गोरडी घेतली, अंगावरती बसलेला आहे. आता कुणाला बरं वाटलं का? हां, काय उरलं? गोळी घेतली की मग तू? ते बघा, बघू शकता मी, त्याला लय सर्दी ती झालेली, ताप सर्दी लय झालेली, त्याच्यामुळं तो बोलत पण नाही एवढा. आता माझा स्वयंपाक तर झालेला आहे आणि सोनू अभ्यास करायला, कुणाला तर दुखतं आहे. आणि मग म्हणलं आपण नंतर जेवण करू सगळे सोबतच, त्याच्यामुळं बसलेलो आहे. आता आम्ही स्वयंपाक झाला, चपात्या केल्या आणि कोथिंबीरच्या वड्या केल्या, दूध तापवलं तर बसले. हे बा खाली मुंडी घालून बसला तू, त्याला काही सुधारणच नाही त्याच्यामुळं. नाही तर सायकल घेऊन इतका फिरतो तो, इतका फिरतो ना, सायकलचं काही विषयच नाही. सायकल म्हणजे बाप अशी वर उचली तो, असं तेच टायर फुटलं आणि खाली आपटतो, अशी सायकल चालते. आणि आता आज कालपासून जेवण बिवण काहीच केलेलं नाही. बळजबरी आता संध्याकाळी आम्हाला चहा करून दिली त्याला, म्हणलं चहा घे आणि मग गोळी घे आणि झोपून राही थोडंसं. त्याला म्हटलं होतं जेवण करून गोळी घे, पण ते म्हणलं नको मला जेवायचं नाही. पण म्हणलं मग गोळी तशी कसं काय, मग त्याच्यामुळे चहा करून त्याला गोळी दिली. मग त्यांनी गोळी घेतली आणि आता बसलेला आहे खाली मुंडकं घालून सनी. कुणाला काही दोन शब्द नाही बोल राहिला तो, कारण की तो म्हणतो मला काही जमानच नाही, त्याच्यामुळे तो खालीच मुंडकं घालून बसलेला आहे. कोणाकोणाला कोथिंबीरची वड्या आवडते नक्की आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला आज खायच्या होत्या म्हणून मी विकत कोथिंबीर आणली. तिकडे दवाखान्यात गेले होते ना, दवाखान्यात त्यातच कोथिंबीरची गड्डी घेऊन आले होते आणि मग केल्या. आपल्या घरच्या होती कोथिंबीर पण संपली ती आता, त्याच्यामुळे कोथिंबीर काही नाही आता. त्याच्यामुळं मी इथंच गाजगावूनच घेऊन आलेले यायच्या वेळेसच. त्याला सर्दीना काही जमानाच नाही, बघू शकता तुम्ही कसं बसलेलं आहे. थोडं लहानसं व्यवस्थित तोंड करून बसले. सांगा सर्दीला काही औषध असलं घरगुती तर आम्ही करायचा प्रयत्न करू. बघा आपल्या वड्या, आता वड्या झाकून ठेवते. आता नंतर जेवण करू. आता मी भांडे ते घासून घेते. आता तुम्हाला भांडे घासायचे आणि मग जेवण करू. भांडे घासल्यावर परत जेवण झाले परत भांडे राहतील, परत भांडे घासायचे. हे पहा सगळा पसर पडलेला आहे. ते पहा कसं झोपतं, आता कसं झोपेले बघू शकता तुम्ही, कारण त्याला जमानच नाही त्याच्यामुळे तो उठायलाच नाही. हे पहा त्याला सकाळी म्हटलं दवाखान्यात चाल, तो काही आला नाही दवाखान्यात. नको म्हणे मला नाही यायचं, पायी येत नाही म्हणे, पायी नाही येणार. म्हणलं मग आता गाडी कुठून आणायचं का, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे मग
गोळ्याच आणल्या त्याला, गोळ्याच घेतल्या त्याने आणि दिवसभर झोपलेलाच होता. त्याच्यामुळं सोनू काही येईन आणि आज इकडं सोनू घरात नाहीच, मला असं वाटतं गेला कुठंतरी फिरायला. ते घरात थांबतच नाही, त्याच्यामुळं त्यांचा विषय. दवाखान्यात आज खूप गर्दी होती, कारण की बस तर बिलकुलच लागत नाही. मी जवळपास 1 वाजेपासून पंढरपूरमध्ये बसले होते. पंढरपूरहून मला बसच लागली नाही. बस लागली 4:30 वाजता. 1 वाजेपासून 4:30 वाजेपर्यंत मी ती पंढरपूरमध्येच बसेल होते, कारण की बसच आली नाही. त्याच्यामुळे मला यायला पण लेट टाईम झाला होता. तर माझा दवाखाना किती 12:30-1 वाजेपर्यंत माझा दवाखान्याहून मी पंढरपूरला आलेले होते. पण मग तिथं बस नाही लागल्यामुळे मग मला तिथंच बसावं लागलं, कारण तिथं पण एवढं घ्यायचं होतं मला तिथं. पण मग तिथं असं म्हणजे हे होतं, घेतल्या गेलं नाही. खूपच ऊन आणि ते होतं, त्याच्यामुळं गर्दी पण लई होती. तर मग म्हणलं नकोच घ्यायला, आपण घरी गेलोच सांगू आपल्या मंडळीला. कारण की मी काही दिसणार नाही, कारण की इथं खूप अंधार असल्यामुळं माझं काही चेहरा दिसणार नाही तुम्हाला. आता माझा आवाजच समजून घ्या. आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मंडळी. बाय.